नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. फंड ऑफ फंड ओके, हे काय आहे बाबा? HDFC म्युच्युअल फंड फंड ऑफ फंड आहे किंवा बऱ्याच कंपन्यांचे फंड ऑफ फंड आहेत. तर फंड ऑफ फंड काय करतात? व्हेरियस फंड्समध्ये गुंतवणूक करतात. मे बी दे विल इन्व्हेस्ट इन फ्लेक्सी कॅप, ओके, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा दुसऱ्या फॉरेन कंपन्यांमध्ये सुद्धा, फॉरेन फंडामध्ये सुद्धा गुंतवणूक करतो, अमेरिका किंवा युरोप लेट्स. तर हा एक कॉम्प्लेक्स प्रॉडक्ट आहे आणि याच्यामध्ये मे बी 7-8 टाईपचे ॲसेट्स ते परचेस करतात. म्युच्युअल फंड परचेस करतात. ओके, डिफरंट टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड. सो फंड ऑफ फंड इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस म्युच्युअल फंड्स विच आर हॅव्हिंग डिफरंट रिस्क ॲपेटाईट. ओके, स्मॉल कॅपला रिस्क ॲपेटाईट जास्त असते, मिड कॅपला थोडी अजून कमी, आणि लार्ज कॅपला अजून कमी. ज्यांचे रिस्क ॲपेटाईट आहे तो लार्ज कॅपला लावतात. असं दिस इज वॉट इज फंड ऑफ फंड. पण फंड ऑफ फंडला तो ब्रोकरेज जास्त द्यायला लागतं. ओके, कॉस्ट इज मोर इन फंड ऑफ फंड दॅन द नॉर्मल म्युच्युअल फंड, कारण इट इज लाईक रिटेल. ओके, मग तुम्ही मेन मार्केटला जाता तिथे रिटेल शॉप असतात. ओके, ज्याला होलसेल मार्केट म्हणतात. होलसेल मार्केटच्या बाहेर रिटेल शॉप असतात. आपल्या कॉलनीमध्ये पण रिटेल शॉप असतात. मेजर बाजारामध्ये पण रिटेल शॉप असतात. तर रिटेल प्रत्येकाचं 5-5% जरी 10-10% मार्जिन पकडलं तुम्ही, तो शेवटचा जो आहे फंड ऑफ फंड, ओके, विच इज शॉपिंग फ्रॉम द म्युच्युअल फंड्स. ओके, तर प्रत्येकाचं कमिशन इन्क्लूड करून फंड ऑफ फंडचा एक्सपेन्स रेशो खूप जास्त आहे. त्यामुळे टिपिकली पीपल डोंट रेकमेंड फंड ऑफ फंड्स. कारण जो आळशी आहे, ज्याला काहीच करायचं नाही आहे, ज्याला 4 फंड स्वतः घ्यायचे नाही आहेत किंवा ज्याला डिमॅट अकाउंटसुद्धा उघडायचं नाही आहे, तो फंड ऑफ फंड घेऊ शकतो. पण ऑब्व्हियसली कॉस्ट, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कॉस्ट असते. एक्सपेन्स रेशो जास्त असतो म्हणजे फंड ऑफ फंडला. त्यामुळे टिपिकली फंड ऑफ फंड इज नॉट रेकमेंडेड. इट हॅज नॉट बिकम पॉप्युलर ऑल्सो. तुम्हाला 4 फंड घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? ओके, डिफरंट रिस्क ॲपेटाईटचे 4 फंड घ्या आणि वाट बघत बघा. ओके, फ्लेक्सी कॅप सगळ्यात जास्त रिटर्न तुम्हाला मिळून देऊ शकतो. लार्ज कॅप कमी रिस्क पण थोडं कमी रिटर्न, असं सगळं कॉम्बिनेशन आहे. आणि हेच रिटर्न तुम्हाला फंड ऑफ फंड देतो आफ्टर रिड्युसिंग देअर कॉस्ट. म्हणजे त्यांचे कमिशन काढून घेऊन तुम्हाला तो उरलेला परतावा देतो. अशी फंड ऑफ फंडची स्टोरी आहे. तो नॉर्मली पीपल जस्ट नॉट टोल्ड की अशी माणसं फंड ऑफ फंड घेतात आणि ज्यांना 4 फंड घ्यायचे नाहीत एकच फंड घेतो, आणि कॉस्टसाठी जो परवा करत नाही, कुठल्याही रेटला असेल तरी मला एकच फंड घ्यायचं आहे. त्याच्यासाठी फंड ऑफ फंड चांगला आहे. त्याच्यावर चांगले रिटर्न देतात पण ॲट हायर कॉस्ट. होप तुम्हाला कळलं असेल फंड ऑफ फंडबद्दलचा हा माझी रील. आणि पॉप्युलर होत चाललं हळूहळू, कारण काय कॉम्प्लेक्स आहे. मार्केटमध्ये नॉईज इतका असतो ना की प्रत्येकाची कॉम्पिटिशन असते की लोकांना कळत नाही काय घ्यायचं. मग काहीतरी करून सांगतात फंड ऑफ फंड घ्या, नुसता म्युच्युअल फंड घेऊ नका. दॅट इज स्टॉप. सो यू हॅव टू लर्न युअर सेल्फ दिस मार्केटिंग ट्रिक्स आणि फाइंड आउट युअर ओन वे. ओके, मी तुम्हाला थोडं बहुत शिकवू शकतो, पण तुम्ही तुमचं शिकलं पाहिजे. तुम्ही अजून डीपमध्ये जा आणि त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्ट करा. तुम्ही जर शिकला नाहीत, जो दुसऱ्यावर विसरला त्याचा कार्यभाग बुडाला. ओके, मिनिमम तरी तुम्ही काहीतरी काम केलं पाहिजे. थँक्यू सो मच.